माझ्या कामानिमित्त जेव्हा येतोय, यांची ड्युटी आहे की माझं इनवर्ड आउटवर्ड घेणं, घेत नाहीत. इथनं इथं वापस पाठवतात. माहिती अधिकाराची माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देतात आम्ही आत टाकू. ते भीम आर्मीच्या माणसांना तसं आम्ही आत बसवतो तसं आत बसू. म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही का सामाजिक संघटनेनी. आणि माझ्या नावाने जोपर्यंत त्यांनी माझा इन्व्हॉल्व घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गुन्हा नोंदवता ना, तिथंच फाशी करून आत्महत्या करत असतो. आणि काय त्याआधीच नोंदवू दे. माहिती देताय ना तुम्ही मोठ्या देशाच्या. इन्व्हॉल्व देत नाही, आउटवर्ड देत नाही, माहिती अधिकाराची माहिती देत नाही तुम्ही. आणि हा माझा संविधानिक हक्क आहे. त्याच्यात कोणत्याही सहाय्यक आयुक्त जे आहेत ते उद्धट आहेत. भेट सुद्धा देत नाही. प्रशासकीय कामकाज व्यवस्थित पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीने तुमचं काम आहे. जसं ईस्ट इंडिया कंपनी ना सामान. नाव सांगा सुरुवातीला आणि काय नेमकं आंदोलन कशासाठी आंदोलन करतात? मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योगेश पवार. माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून नसवतो सहाय्यक आयुक्त आणि भूमी महामंत्र्याच्या साहेबांकडे. तर 2 तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत, पोस्ट देत नाहीत आणि अपमानास्पद वागणूक देत आहेत आणि धमकी देत आहेत. छोट्या डिस्ट्रिक्टातील माझा संविधानिक हक्क आहे. ही शासकीय सेवा आहे, शासकीय ऑफिस आहे. इथं तुम्ही सेवर आहेत. तुम्ही आमच्या टॅक्समधनं तुमची पेमेंट होती. तुम्ही प्रशासक आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासकाने वारायचं असतंय. तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे. सामान्य जनतेवरती जो जबरदस्तीपणे काय माहिती मागवली होती आणि कशासाठी नकार देत आहेत? भूमी महामंत्रीची माहिती होती दुकानाबाबतची. जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न काढता किंवा ऑनलाईन हे न काढता त्याची माहिती होती. माहिती देत नाहीत ती देत नाहीत. पुन्हा मी सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा देत नाहीत. इन्व्हर्ट सुद्धा देत नाहीत. त्याची इन्व्हर्ट देण्यास नकार देत आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत की तुझ्या नावाने टेस्ट टाकीन 353 असं कायदा तुझ्या बापाचा आहे. ते सहाय्यक आयुक्ताचा स्टाफ आहे. त्यांनी आणि सहाय्यक आयुक्त मॅडम भेटण्यास नकार आहे. त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही का? तुम्ही प्रशासक आहे म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणार का? नाचणार का तुम्ही?